नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवरती। आपण चाललो आहे आता ठाण्याच्या नमो सेंट्रल पार्कमध्ये। चला तर भेटूया तिकडे जाऊन। आपण चाललो आहे गाडीमधून, ही आहे आपली गाडी। से हाय, कुठे चाललो आपण? चालले सांगा, ठाण्याला आपण चाललोय नमो सेंट्रल पार्क। पार्किंग मधून गाडी पार्क करून आता आपण चाललोय तिकीट काउंटरला। तिकीट काउंटरला जाऊन सर्वांची तिकीट काढून आपण एंट्री करणार आहे। भव्य अशी पार्किंगची व्यवस्था पण आहे इथे, 2 व्हीलर 4 व्हीलर बॅक साईडला। एंट्री काउंटर आहे आपलं, तिकीट काढायचं तिकीट काउंटर आहे आपल्याकडे। लहान मुलांची सुट्टी असल्यामुळे बरेच लोक आपल्या मुलांना घेऊन इकडे येत आहेत। अशा प्रकारे आहे। टिकट रेट अशा प्रकारे आहेत, टिकट रेट्स आहे ते। अशा प्रकारे आपली 4 जणांची तिकीट आहे। लहान 15 वर्षाखालील मुलांसाठी फ्री आहे। आता आपण चाललोय एंट्री गेटला। तिकीट काढून आपण एंट्री गेटला चाललोय। अशा प्रकारे एंट्री गेट आहे। चाललोय आता सेंट्रल पार्कला। चेकिंग काउंटर आहे। चेकिंग काउंटरवरती बॅग्स चेक करत आहेत। हे आहेत तिकीट चेक करणारे। गेट ओपन झालेलं आहे आपल्यासाठी। थँक्यू। आपण एंट्री केलेली आहे। सीनियर सिटीजनसाठी इकडे गाडीची व्यवस्था आहे। सीनियर सिटीजन या गाडीतून प्रवास करू शकतात। हँडिकॅपसाठी गाडीची व्यवस्था केलेली आहे इकडे। ओनली फॉर सीनियर सिटीजन अँड पर्सन विथ अ स्पेशल नीड्स। आपण चाललोय पुढे। प्राण्यांचा पक्ष्यांचा आवाज येतोय इकडे। मुलं खुश झाली आहेत, धावतायत। पोपटाचा आवाज येतो इथे, दिसत तर नाही आपल्याला। अशा प्रकारे ट्री हाऊस आहे आपलं। पहिल्या सुरुवातीला आलंय ट्री हाऊस, आपल्याला लागलंय ट्री हाऊस। लहान मुलांची हे आहे ट्री हाऊस। काव्यांश आणि लाव्यावरती गेलेले आहेत। दीदी काव्यांश,
ट्री हाऊसची एंट्री आहे फक्त 6 ते 12 वयोगटातील मुलांसाठी. लहान मुलांना याच्यावर जाण्यास परवानगी नाही आहे. तर त्यामुळे कोणी लहान मुलांनी आणलं तर इकडे ट्री हाऊसवरती पाठवू नका. इथे किड्स प्ले एरिया आहे इथे, तिकडे जाऊया आपण लवकरच. तर सोमवारी बंद असतं हे, सकाळी 6 ते 11 वाजेपर्यंत आणि दुपारी 1 ते रात्री 9 वाजेपर्यंत हे चालू असतं. तर तुम्ही सकाळी 6 वाजता आलात तर तुम्हाला 11 वाजता याच्यातून बाहेर निघावं लागेल आणि दुपारी 1 वाजता आलात तर तुम्ही 9 वाजेपर्यंत आतमध्ये फिरू शकता. गार्डनमध्ये प्रत्येक एरियामध्ये सिक्युरिटी व्यवस्था केलेली आहे जेणेकरून काही अपघात किंवा काही लहान मुलांना दुखापत नाही होणार. इन्स्ट्रक्टर आहेत ते लक्ष पण देत आहेत, त्यामुळे चांगली सोय केलेली आहे इथे. हाय, आपण आलो आहे नमो पार्कमध्ये. इकडे पाणीसाठी काउंटर ठेवलेलं आहे. तुम्हाला पाणी पाहिजे तर तुम्ही इथून विकत घेऊ शकता. तुम्हाला सगळे कुठे काय आहे त्याची माहिती दिलेली आहे. स्पोर्ट्स एरिया कुठे आहे, एक्झिट कुठे आहे, टॉयलेट कुठे आहे, ड्रिंकिंग वॉटर, गार्डन, रेस्टॉरंट, पार्किंग, स्पोर्ट्स बुकिंग वगैरे. इकडे चेस आहे, चेस खेळायसाठी चेस आहे इथे लहान मुलांसाठी. आणि आमच्या नेक्षानी हत्ती उचलला आहे. हे सगळे बसलेले आहेत. ही लाव्या घोड्यावर बसली आहे आणि काव्यांश घोड्याच्या तबेल्यात आहे. चेस खेळायसाठी व्यवस्था केली आहे. अक्षरशः चेस बनवलेला आहे, ते तुम्ही लहान मुलं येऊन चेस खेळू शकता. आता आपण चाललो आहे प्ले झोन आणि लेक झोन साईडला. बघूया काय आहे प्ले झोनला आणि लेक झोनला. पाणी प्यायची पण व्यवस्था केलेली आहे इकडे. पौधों की सुरक्षा करने से पार्क सभी के लिए सुंदर बना रहेगा. धन्यवाद. आपण आलोय किड्स झोन प्ले एरियाला. प्ले एरियामध्ये टॉर्टॉइस, स्पॅरो, आमची दीदी घोड्यावर बसली आहे. घोडा जोरात पळतोय. बापरे, थांबेल की नाही माहीत नाही. हा एक बाईकवर बसला आहे. इकडे फाउंटन आहेत जे थोड्या वेळाने चालू होतात. ते काही मुलं आहेत त्यांची मस्त मजा चालू आहे. समर असल्यामुळे पॅरेंट्स पण त्यांना भिजायला देत आहेत. दीदी हळू. ते घसरगुंडे आहेत, सीसॉ आहे.
झिप लाईन ही सगळ्यांच्या आवडीची आहे. इकडे पिरॅमिड आहे. इकडे बघा. डिंगरो आहे लेक व्ह्यू. लेक साईडला आलो आहे आपण. रात्रीचा हा एरिया खूपच सुंदर दिसेल. ओ वाव. जरा बघ ना त्यामध्ये जरा बघ ना ते पुढे पोरं आहे ना पान सुकीवाली. अरे इकडे बघ. माऊ ग्रीन वॉटर बॉटल. हाय. बोल मला काय फरक पडत नाही. दीदीने मला करते छान वाटलं. दादा तुझा हात चालतो ना. ठेव. पडला
दोन रिक्षा सगळे लेक व्ह्यू एन्जॉय करतायत. बाबू सेफ्टीसाठी सिक्युरिटी पण बसवली इथे. ते लेक व्ह्यू एन्जॉय करतात. सुंदर असं दृश्य. आपण स्पोर्ट्स एरियाकडे, स्पोर्ट्स प्ले एरिया. इथे टेनिस कोर्ट आहेत 2 स्पोर्ट्स एरिया साईडला. रात्रीच्या लाईट्समुळे मस्त झाले वातावरण आता. लाईट्समुळे अजून वातावरण सुंदर आले. अजून पण लोक येत आहेत इकडे आणि मी आता बाहेर निघतोय. चला बाय बाय. पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया आपण. बाय.